तुम्ही पण त्यातल्यात का? बाहेरचं वातावरण बघून तुम्हाला आहे तिथंच काहीतरी गरमागरम खाऊशी वाटतं? मग आमच्या टेरेसवरचा असा गरमागरम वडापाव फक्त तुमच्यासाठी. नुसती बटाट्याची भाजी म्हणलं तर लय सोपं वाटतं, पण हीच बटाट्याची भाजी महाराष्ट्रीयन ठेच्यात मस्त तडकेवाज फोडणीत बनवायची. काय दिसतंय पिवळं धमक. आता वरचं कवर, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, हळद, मीठ घालून मस्त बॅटर बनवायचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. तर तेल गरम करायला ठेवायचं, सगळे घुंगरू तळून घ्यायचे. हे घुंगरू आपल्याला चटणीसाठी लागणार आहेत. आता घ्या वडे बनवायला. मस्त वडे बनवायचे आणि काय बेसन पिठात घोळून घोळून मस्त तळून घ्यायचे. चांगले खरपूस तळून घ्या बर का. वडापाव तर झाला, आता त्याच्यासोबत चटणी नाही तर मजाच नाही. मला सांगा कमेंट्स करून, तुम्ही ही चटणी मुंबईमध्ये कोणत्या वडापाव सोबत खाल्ली? ही चटणी बनवण्यासाठी इथं शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि सगळे घुंगरू घेतले. मीठ घालायचं आणि थोडी हळद घालायची, पाणी घालायचं, गरा 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 फिरवायचं. चांगली अशी स्मूथ अशी चटणी बनवून घ्यायची. चटणीवर ठेचा घालायला तर अजिबात विसरू नका. असा वडापाव घ्यायचा आणि मग काय फुकून फुकून खायचा.